नाट्यमध्ये सलग 4 वर्ष प्रथम पारितोषिक मिळालेली महाराष्ट्रात फक्त आपलीच नाट्यसंस्था आहे. बारामती फेस्टिवलच्या निमित्ताने बारामती रसिकांना नाट्य, चित्रपट, लोकसंगीत, चित्रपट गीते, लोकनृत्य, लावणी, पारंपरिक लोककला यांचे दर्शन उद्यापासून 8 दिवसामध्ये लावणार आहे. आता पुढील ध्यास आहे तो एकाच कार्यक्रमाचा, संगीत महोत्सव. साहेब, आपण यावर इच्छा प्रदर्शित केलेल्या आहेतच, पण आम्हीच कुठेतरी कमी पडलेलो आहोत. आजच्या प्रसंगी ग्वाही देतो, शारदा संगीत महोत्सव या गोष्टीपासून आपल्या आशीर्वादाने सुरू करण्यासाठी वचनबद्ध आहोत. मी या निमित्ताने एवढंच म्हणेन, न तोहम कामय राज्यम, न तोहम कामय राज्यम, न स्वर्गम, न पुनर्भवम, कामय वित्तक प्राणाम प्राणीनाम भारती नाशनम. बारामतीच्या सांस्कृतिक सेवेतच आत्याच्या श्वासापर्यंत सहभाग असावा एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि या ठिकाणी उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेश फेस्टिवलच्या निमित्तानं आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावे यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. माननीय साहेब. बाबा महाराज सातारकर नगरीच्या प्रथम नागरिक गणराज्याच्या दोन सध्याचे मुंबई भाई जोशी, किरण मुंडर, जयंत शिलाखे, उपद्रव सुपे आणि व्यासपीठाचे सगळे मान्यवर, समाधान मिळणे इतकं काही पाणी आलेलं नाही, पण गोड मानून घ्यावं अशा प्रकारचा हा दिवस आहे. मला आणखीन आनंद एका गोष्टीचा आहे की त्याची सुरुवात सातारकर महाराजांच्या कीर्तनामधून होते. महाराष्ट्र हा पांडुरंगाचा पुजारी, ज्ञानोबा तुकोबाचा भक्त आणि आपल्या प्रभावी वाणीतून बाबा महाराजांनी ज्ञानोबा तुकोबाचा आणि पांडुरंगाचा संदेश महाराष्ट्रातल्या जनमानसामध्ये वर्षानुवर्षे दिला आणि आजही ते देत आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या प्रभावी वाणीमधून एक मन घडवण्याच्या संबंधीचे फार मोलाचं काम वर्षानुवर्ष करतात. मला वाटतं की मीच फार फिरतो महिन्याचे 28 ते 29 दिवस देशामध्ये, पण बाबा महाराज 30 दिवसातले 30 दिवस भेटतात. त्यामुळे माझ्यापेक्षा सुद्धा 1 दिवस जास्त भेटतात आणि अखंडपणाने जनशिक्षणाच्या संबंधीचं काम त्यांचं चालूच राहतं. आणि त्यामुळे त्यांचा हा प्रसाद आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मोठं येता तुम्हाला मला मनापासूनचा आनंद आहे. वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकारामाचा विचार आता महाराष्ट्रापुरता किंवा देशाच्या पुरता सीमित राहिलेला नाही. त्या संबंधी आस्था असलेले लोक भारताच्या बाहेर सुद्धा खूप ठिकाणी बघायला मिळतात. कदाचित तुमच्यापैकी काही सहकार्यांना माहीत असेल की 1-2 वर्षाच्या पूर्वी एक माझ्या अतिशय परिचित असलेल्या रशियातल्या प्राध्यापिका रशियन बाई वारीला जातात आणि ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. 3-4 वर्षाच्या पूर्वी मी मॉस्को मध्ये गेलो. एकेकाळची जगातली महासत्ता म्हणून ओळखला गेलेला तो देश पूर्णपणानं मोडला. ही भगिनी माझ्या स्वागताच्यासाठी विमानतळावर आली. 6 महिने पगार मिळत नव्हता. प्रपंच चालवणं अवघड झालेलं होतं.
मी विमानात उतरल्याच्या नंतर समोर ज्या वेळेला त्या मला भेटल्या त्यावेळेला मी त्यांना विचारलं कसं चाललंय तुमचं. त्याने उत्तर दिलं ठेवले आहे. म्हणजे मॉस्कोमध्ये एक रशियन बाई तिचं विद्यापीठ अडचणीमध्ये आहे आणि तिला प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये ती देते की ठेवली आहे त्याची. पण संकट किती असतील तर पांडुरंगाचा आशीर्वाद आणि ज्ञानोबा तुकोबाराचा विचार या सगळ्या संकटामध्ये सुद्धा मला आणि माझ्या कुटुंबियांना प्रचंड शक्ती देतं आणि त्यामुळे त्या संकटावर सुद्धा मी मात करू हा विश्वास त्या भगिनीने त्या ठिकाणी व्यक्त केला. सांगायचं तात्पर्य असं या वारकरी संप्रदायात हा विचार हा सर्वसामान्य माणसाला शक्ती देणारा प्रेरणा देणारा विचार हा महाराष्ट्राच्या फक्त सीमित राहिलेला नाही. त्यांनी भारताच्या सीमा ओलांडल्या आणि खऱ्या अर्थानं मानवी धर्म सांगण्याच्या संबंधीची संकल्पना या माध्यमातून होते हे आज सर्वत्र मान्य केलेलं आहे. आणि बाबा महाराज सातारकर त्या विचाराची पिताका घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंडत असतात. आपल्या सरकारच्या समोर आपल्या रसाळवाडीनं आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करून ठेवत असतात आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या मनावर एक चांगल्या प्रकारचे संस्कार हे प्रस्थापित करण्याच्या संबंधीच्या त्यांचे प्रयत्न केले जातात आणि त्याचा लाभ आज आपल्या सगळ्यांनाच बारामतीकरांना या ठिकाणी मिळतोय याचं मनापासून समाधान तुम्हाला मला सगळ्यांना समस्त बारामतीकरांच्या वतीनं मी बाबा महाराजांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि त्यांनी या ठिकाणी ज्याच्यासाठी आपण अतिशय अगत्यानं आनंदानं या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्या आपल्या कीर्तनाची सुरुवात करावी आणि त्याचा लाभ आपल्या सगळ्यांना द्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो. आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी एक 5 मिनिटांचा आवाज. बाबासाहेब आपण इथे संपलं बसतो तर बरं वाटलं ना. या नाही दोघं इथे बसा. इथे माझ्या समोर म्हणजे मला दिसत नाही तुम्ही. आपण एकमेकाला दिसल्याशिवाय कसा संवाद साधा. इथे या साईडला या. इथे घेते तिकडे घेते सोफा इथे घे. हा माझ्या डोळ्यावर नको म्हणजे झालं मग मस्त पैकी दिसून. हा बस अजून घ्या अजून करून घ्या. हा बस आता बरोबर
ना एक विनंती, साहेबांना कामाच्या चिठ्ठ्या काही वर पाठवू नका. निवांत जरा 2 तास त्यांना भगवंताच्या नामात, जरा संतांच्या वचनात निवांत राहू द्या.
सुंदरच झाड उभे विटेवरी सुंदरच झाड उभे विटेवरी सुंदरच झाड
तुम्हाला मला आहेत त्यांना जे नाहीत त्यांना एक सुंदर मार्गदर्शन करतात. काय करून घ्यावा आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. देणे विण जीवा सुख नाही, देणे विण जीवा सुख नाही, रती माई दुःखाची जनिते, हे रती माई दुःखाची जनिते. देणे विना जीवा सुख नाही, देणे विना जीवा जीवा सुख नाही, हे रती माई दुःखाची जनिते, हे रती माई दुःखाची जनिते. नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी, हे रते माई दुःखाची जनिते, हे रते माई दुःखाची जनिते. नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी, नाही माईक दुःखाची जनिते, हे रती माईक दुःखाची जनिते. अविनाश करी आपुले, अविनाश करी आपुले, अविनाश करी आपुले, अविनाश करी आपुले. लावी मना विषय
बारामतीचे महाराज कसे टाळ्या वाजवत आहेत. भगवंताच्या नावाने टाळी वाजवा म्हणजे आयुष्यभर तुम्हाला तो टाळणार नाही.
मार्गांचं प्रदर्शन आहे. काय जीवनामध्ये गंमत आहे का? मी नेहमी सांगतो, ताट उभारून बघितल्याशिवाय प्रदर्शन बघता येत नाही आणि वाचल्याशिवाय दर्शन घेता येत नाही. किती गमतीचा शब्द आहे नाही का? मार्ग आहेत पण दर्शन नाही, फक्त मार्गांचं प्रदर्शन आहे. दर्शन वाचल्याशिवाय नाही आणि असं ताट राहून बघितल्याशिवाय प्रदर्शन नाही. म्हणून प्रदर्शनाकरता संसार करावा आणि दर्शनाकरता परमार्थ करावा. विठ्ठला सध्याचं युग प्रदर्शनाचं झालं. या 10 वर्षात टीव्ही आले, जाहिराती आल्या. वस्तूचं प्रदर्शन केल्याशिवाय खोटी वस्तू सुद्धा खरी ठरत नाही. काय प्रदर्शनाचं महत्व आहे बघा नाही का? मी जेव्हा जग फिरलो कार्यक्रमाच्या निमित्ताने, आपण तर रोजच जाता, मी एकदा जाऊन आलो आणि त्या अमेरिकेला एक छोटा एवढा ब्रश होता, त्याचं पॅकिंग एवढं सुंदर होतं. मला वाटलं पॅकिंग ठेवावर ब्रश टाकून द्या. मी म्हटलं एवढा ब्रश आणि एवढं सुंदर पॅकिंग. मग त्यांनी मला सांगितलं पॅकिंग ठेवलं तर वजन वाढतं, ब्रश ठेवा. आता मलाही कळेना काय करावं. मग मला असं वाटलं काय एक्झिबिट करतात ती वस्तू. लक्षात ठेवा, पण जे एक्झिबिशन केलं जातं वरून जो काही पॅकिंग चांगलं असतं, माल तसाच असतो असं समजण्याची गरज नाही. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा पॅकिंग सुंदर आहे. वारकरी संप्रदायामध्ये पॅकिंग नाही, पण आपला माल मात्र उत्कृष्ट आहे. का उत्कृष्ट आहे? सर्वांना उपलब्ध असलेला माल आहे. ज्ञातीप्रमाणे, कुळाप्रमाणे, समाजातल्या विविध थराप्रमाणे तो उपलब्ध नाही. तुकाराम महाराज आमचा हकारे करून सांगतात, सकळाशी येथे वारकरी संतांचे अभंग, आमच्या माऊलींची गोड ओवी. एकच ओवीने 700 वर्षापूर्वी जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलं होतं ते लिहून टाकलं. जाती व्यक्ती बडे बिंदुले, कुळ जाती वर्ण हे अगवेचे अप्रमाण. काय कॉन्स्टिट्यूशन आहे बघा ज्ञानेश्वरीचं. कुळ जाती वर्ण हे अगवेचे अप्रमाण. जाती व्यक्ती बडे बिंदुले, जेव्हा भावे मग होती मिनले आणि नवन कवण घातले सागरा माझे. स्वराज्य मिळाल्यानंतर 50च्या दरम्यान आणि हे कॉन्स्टिट्यूशन तयार झालं. मागे पुढे साल झाला असे. मग त्यांनी सर्वांना हक्क दिला, जातीवाचक नावाने हात मारायचा नाही असा कायदा केला. पण कायदा झाला पण प्रत्यक्षात उतरलं नाही. गंमत बघा, पांडुरंगाच्या दर्शनाला आपण तर महापूजा आपल्या हातून किती वेळा तरी झाली. साहेब काय मजा आहे बघा. महाद्वारातून जाताना पहिलं दर्शन बीसीचं, मी कॉन्स्टिट्यूशन सांगतो म्हणजे चोखवार आहे. दुसरं दर्शन नामदेव राय म्हणजे ओबीसी. फक्त आता माझ्यापेक्षा अभ्यास तुमचा जास्ती आहे कॉन्स्टिट्यूशनचा. फक्त ज्याचं दर्शन घ्यायचं तो पांडुरंगाची जात कोणती ही अजून ठरलेली नाही. काय मजा काय मजा. असं सांगता येतं राम क्षत्रिय, असं सांगता येतं कृष्ण क्षत्रिय, असं सांगता येतं परशुराम ब्राह्मण. पांडुरंग कोण? त्याचे आईबाप कोण? त्याचं कुळ कोण? मला एकाने विचारलं पांडुरंगाचे आईबाप कोण? म्हटलं जो सगळ्याचा आईबाप आहे तो आईबाप कसा होऊ शकेल? तो कुणाचा मुलगा नाही, सर्वांचा बाप आहे, सर्वांचा पिता आहे. एक सांगतो, बापाला मानलं तरच तो बाप असतो, तर तो बाप नसतो. मानलं तरी जो आहे आणि न मानलं तरी जो आहे असा जो कोणी आहे तो बाप.
तसं मानलं तरी आहे आणि न मानलं तरी आहे, असा जो कोणी आहे तोच परमात्मा. त्याला जात नाही, सर्व जाती त्याच्यात आल्या. काय वैशिष्ट्य आहे वारकरी संप्रदायाचं. यू कॅनॉट पिन पॉइंट की पांडुरंग आमच्या जातीचा आहे, आमच्या कुळाचा आहे, त्याची आई कोण, त्याचं बाप कोण, गरीब का श्रीमंत, नाही का. अर्थ असा मी नेहमी सांगतो, मूळ ना ढाळ शाखा ना पल्लव, तो हा कैसा देव आला घरा. ज्याला मूळ नाही, ज्याला ढाळ नाही, ज्याला शाखा नाही, ज्याला पल्लव नाही. आम्ही विचारतो तुमची शाखा कोण, तुमचं गोत्र कोण, तुमची जात कोण. अरे 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 अरे, नाही का. एक साधा ब्राह्मण म्हटला तर कितीतरी प्रकार पडतात. कोकण असतं का, देश असतं, नाही का, का कुडाळ देशकर, एक नाही. मराठा म्हटला तर कुणबी का देशमुख का पाटील आणि लेवा, म्हणजे एक नाही कितीतरी निर्माण होतं. साधं एखादा सोनार म्हटला तर अमका का तमका. मला सांगा, इतक्या जाती असताना पांडुरंगाची जात सांगता येत नाही. मला एकाने विचारलं का सांगता येत नाही, कारण तो एका जातीचा नाही, तो सर्व जातीचा आहे. आणि म्हणून यंदा काय सांगू साहेब, 3 ते 4 लाख लोक माऊलीच्या सोहळ्याबरोबर होते. माऊली जर नक्की कोणत्या जातीचे हे जर लोकांच्या लक्षात आलं असतं तर मला नाही वाटत 1500 लोक सुद्धा आली असतील. का माऊली वाटली आपली, ज्ञानेश्वर महाराज का आपले वाटले, त्यांनी जातीवर लक्ष ठेवलं नाही, मनाची जात बघितली, बुद्धीची जात बघितली, वाणीची जात बघितली. लक्षात ठेवा. आणि म्हणून किती वर्ष लागतील मला माहिती नाही, पण वारकरी संप्रदायाचे विचार हे जगाला तारक विचार ठरणार आहेत. बघा आपण बघा, असं कुठेही लिहिलं नाही. काय कॉन्स्टिट्यूशन आहे का. मला नेहमी वाटतं, अरे या सगळ्याच्या जाती ठरल्या, चोखोबा ठरले, शिंपियाचे नामे होता नामदेवराय होते ते म्हणून ठरले, पांडुरंग ठरला नाही. त्यांनी सर्वांना या रे, या रे, या बाबा, या या या, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या. गरीबाला वाटतं पांडुरंग माझा आहे, श्रीमंताला वाटतं पांडुरंग माझा आहे, पुण्यवंताला वाटतं पांडुरंग माझा आहे, पाप्याला वाटतं पांडुरंग माझा आहे. जसं मी तोंडापुरतं बोलतो असं समजू नका बरं का. नाही तर म्हणाल महाराज साहेबांना चढवता येत, मला चढवता येत नाही, उतरवता येत नाही, आहे तो बोलता येत नाही. बारामतीकरांना कुणी का असे ना, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, चांगला असू दे, वाईट असू दे, पण तुमचे साहेब तुम्हाला प्रिय आहेत ना, आहेत का नाही मला सांगा. कोणाला त्यांचे विचार पटत नसतील, काही पटत नसतील, तरी पण एक मात्र सगळे म्हणतात की असा माणूस नको. हा, आम्हाला त्यांची ती गोष्ट पटली नाही. अहो, सगळ्याच गोष्टी कोणाला पटाव्या, देव तरी कुठे कोणाला पटतोय, तर शरदराव बाबाराव महाराज पटाले नाही पट. आणि एक लक्षात ठेवा, जगामध्ये सगळ्या जर सगळ्या गोष्टी पटल्या तर जगत चालणार नाही. काही पटावं, काही पटू नये, नाही का. काही हे बघा, तुमचं माझं प्रेम आहे म्हणून खुले दिल्याने बोलतो. काही काही माणसं म्हणतात आमचे साहेब चुकले बरं का. गमतीने सांगतो बरं का, आणि गमतीनेच ऐकायचं, तसं काही सिरियसली घ्यायचं नाही. आणि मला माहिती आहे तुम्ही काही कोणी बोललं तरी सिरियसली घेत नाही. यू हॅव युअर वे ऑफ थिंकिंग, यू हॅव युअर वे ऑफ थिंकिंग. बरोबर. एक विशिष्ट लेवलला माणूस गेल्यानंतर तो दुसऱ्याच्या पेल्याने पाणी पित नाही, तो दुसऱ्याच्या चमच्याने पाणी पित नाही, आणि दुसरा कोणाचा चमचा होत नाही. हे लक्षात घ्या. एक स्वतंत्र वागण्याचा मनुष्य, मग ते विचार पटो नाही तर न पटो, अहो जाऊ द्या, मी पटलो किंवा ते पटलो नाही तर सोडून द्या. पोटच्या आलेल्या मुलालाही बाप पटत नाही तर आम्ही तुम्ही पटले तर काय विशेष आहे. काय ज्या आईने 9 महिने जन्म दिला, 9 महिने पोटात वागवलं, जन्म दिला, ज्या बापाने तुमच्या करता एवढं केलं, ते आई बाप आज वृद्धाश्रमात आहे. कुठे पटला बाप, कुठे पटली आई. पण जिथे आई पटत नाही, जिथे बाप पटत नाही, तिथे तुमच्या आमच्यासारखी माणसं पटावी ही अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून काही ना पटावं, काही ना न पटावं, असं जीवन असावं, त्याच्यात मजा असते. सगळ्यांना पटलं तरी घोटाळा होईल, आणि सगळ्यांना नाही पटलं तरी घोटाळा होईल. काही ना पटावं, काही ना न पटावं. तसं देव काही ना पटतो, काही ना पटत नाही. पण एक सांगतो,
पटू दे नाही तर न पटू दे, पण त्याच्याशिवाय चर्चा नाही, हेच तर वैशिष्ट्य आहे. किती वैशिष्ट्य आहे बघा. एक इक्वेशन सांगतो साहेब तुम्हाला. दोन इक्वेशन मांडा. एक देव आहे, एक म्हणला देव आहे, दुसरा म्हणला देव नाही. म्हटलं असं करू नकोस, कागदावर लिह. मग ती इक्वेशन लिहिली, देव आहे आणि देव नाही. म्हटलं आहे नाही वर बोट ठेव, पण दोन्हीकडे देव आहे. कशी इक्वेशन तयार झाली बघा. देव आहे, देव नाही. एक आहे म्हणला, एक नाही म्हणला. म्हटलं आहे नाही वर हात ठेव. आहे नाहीतला कॉमन फॅक्टर देव आहे. तसं माना न माना. मी एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मानलं तरी जो आहे आणि न मानलं तरी जो आहे, असा जो कोणी आहे त्याला आम्ही देव म्हणतो. वैशिष्ट्य बघा. अभंग आज तुमच्या पुढे ठेवलाय. मला असं वाटलं काय सांगावं. तुकाराम महाराजांनी आपण सांगितलं, हा सांग आपुला तो एक देव करून घ्यावा. देवाची जी कल्पना आहे ती चुकीची आहे. देव म्हणजे काय? देव शब्दाचा अर्थ देव, दिव, प्रकाश. ठीक आहे. मी ज्या स्वरूपात देव मानत असेल त्या स्वरूपात तुम्ही मानत नसाल, त्या स्वरूपात साहेब मानत नसतील. प्रत्येकाची देवाबद्दलची कल्पना निराळी आहे. पण एक सांगतो, आकारात फरक होईल पण मूळच्या अस्तित्वात कधीच फरक होत नाही का. देवाचा फॉर्म मानणं निराळं. आम्ही म्हणतो फटावरकर खेळला पांडुरंग, वृंदावनात गेला तर मुरलीधर कृष्ण, अयोध्येच्या भागात गेला तर राम. तोही सध्या राजकारणात आला, त्यासोबत आपलं काही घेणं देणं काय. मग राम आहे, कुठे राम आहे, कुठे कृष्ण आहे, कुठे विठ्ठल आहे. आकारात फरक. मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. खेड्यापाड्याची बाई होती, मुलाचं नाहीचं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर तो मुलगा आईला म्हणाला शिकलेला होता. शिकल्यानंतर एक महत्वाचं असतं, आई बापाला न मानणं हे सुद्धा शिक्षणाचं लक्षण आहे.